ज्ञान विज्ञान योग भाग 5. आत्तापर्यंत आपण भगवंताच्या ज्या विविध विभूती आहेत त्या संदर्भातले दृष्टांत पाहिले. यानंतर भगवंत आपल्याला म्हणतात की या सृष्टीमध्ये किंवा या प्रपंचामध्ये सत्व, रज आणि तम हे जे सर्व गुण आपल्याला दिसतात, विकार आपल्याला दिसतात, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत, माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेले आहेत. पण एक महत्त्वाचं वैशिष्ट्य यामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की जे सात्विक, राजस आणि तामस पदार्थ आपल्याला दिसतात ते सर्व भगवंताच्या स्वरूपापासूनच उत्पन्न झालेले आहेत हे निश्चित. आणिक ही जे जे विकार सात्विक, रज, तमादिक तैसे सर्व अर्जुना माझ्याची स्वरूपापासून जाहले निर्माण ओळखतू. निर्मिती झालेली आहे ती भगवंताच्या स्वरूपापासून, परमात्म्याच्या स्वरूपापासूनच झालेली आहे हे निश्चित. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, माझ्यापासून उत्पन्न झाले, पण या पदार्थांमध्ये मात्र मी नाही, मी त्यांच्यात नाही. म्हणजे उत्पन्न करणारा, उत्पन्न ज्या ठिकाणी झालं ते स्थान जरी परमात्म्याचं स्वरूप असलं तरी सुद्धा ह्या सत्व, रज, तमांच्या विकारांच्या ठिकाणी मात्र परमात्मा नाही. त्या पदार्थांमध्ये मात्र आपल्याला परमार्थ दिसत नाही. याच्यासाठी विविध दृष्टांत त्यांनी दिलेले आहेत आणि ते दृष्टांत वाचल्यानंतर ही संकल्पना आपल्याला अधिक स्पष्टपणे कळते, समजते. यासाठी जे दृष्टांत दिलेले आहेत ते फार चांगले आहेत. आणि त्याच्यातला पहिला जो दृष्टांत आहे की ज्या वेळेला आपण स्वप्न बघतो, आता आधी जागृत अवस्थेत असतो, जागृतीपासूनच हे स्वप्न उत्पन्न झालेले असतं. आधी जागृत अवस्थेतनंच आपण स्वप्न अवस्थेत गेलेलो असतो. त्यामुळे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झालं असलं तरी सुद्धा स्वप्नातल्या डोहामध्ये जागृती बुडते का? नाही. म्हणजे स्वप्नामध्ये जागृती असते का? नाही. स्वप्न ही जागृतीपासनं उत्पन्न झालेली अवस्था असली तरी सुद्धा जेव्हा आपण स्वप्न बघत असतो तेव्हा तेच खरं असतं, तेच खरं वाटत असतं. त्यावेळेला जागृतीचं म्हणजे जागृत अवस्थेचं भानही आपल्याला नसतं. त्या स्वप्नातच तेच खरं वाटून त्याच्यातच आपण जगत असतो, इतकं ते आपल्या दृष्टीने खरं असतं. जैसी स्वप्नाची या डोहा माझी साच, बुडे ना कधीच जागृती ती. त्यामध्ये जागृती अवस्था स्वप्नाच्या कधीच नसते. तसंच परत त्यांनी एक उदाहरण दिलं की गोठोनिया रस तयाचे सहज, भरीवते बीज होय जैसे, आणि तयासीच फुटोनी अंकुर, काष्ठते साचार बने त्याचे. लक्षात घ्या, एखादं बी असतं. बी म्हणजे काय? तर गोठलेला रस असतो किंवा त्याच्यामध्ये ती सगळी जीवनसत्व असतात. आणि आता त्या बीपासून अंकुर उत्पन्न होतं. हळूहळू त्या अंकुरापासनं जे खोड निर्माण होतं, त्याचं लाकूड होतं आणि त्या म्हणजे मुळामध्ये आहे ते बी आणि हळूहळू ते अंकुर झालं. त्या अंकुरातनं त्या फांदीचं लाकूड तयार झालं. पण आता आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या लाकडाचा विचार करायला लागल्यावर त्या लाकडाच्या ठिकाणी ह्या बीपणा काही शिल्लक राहिलेला आहे का? नाही. म्हणजे ही बी विस्तारत पावत तिथे गेली किंवा त्या बीचा विकार झाला, पण त्या विकारामध्ये ती बी दिसते का? ती आपल्याला तिथे दिसत नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात बघा. आकाशच आहे, त्याच्यातनंच ते ढग उत्पन्न झालेत. पण ढगात केवळ आणि केवळ आकाश दिसतंय का आपल्याला? नाही. पाणी ढगामध्ये आहे, पण पाण्यात ढग आहे का? ह्या उलटा आपल्याला प्रश्न स्वतःला विचारत जायचं आहे बघा की
आकाशामध्ये ढग दिसतात, पण ढगामध्ये पूर्णतया आकाश आहे असं आपल्याला सांगता येतं का? नाही. आकाशातनंच उत्पन्न झाला ना ढगसुद्धा, पण ढगामध्ये आकाश केवळ नसतं. हेच लक्षात घेणं म्हणजे परमात्मा, त्याचं स्वरूप, त्यापासनं उत्पन्न झालेले सत्व रज तम हे गुण, पण त्यांच्यामध्ये परमात्मा असतो का? तर नाही. केवळ आणि केवळ परमात्मा आपल्याला त्यामध्ये दिसत नाही. या पदार्थांमध्ये तो नसतो. हे पदार्थ त्याच्यापासून उत्पन्न होतात. यासाठी ही सर्व उदाहरणं किंवा हे दृष्टांत त्यांनी दिलेले आहेत. आता आणखी एक चांगलं उदाहरण ते असं म्हणतात की अग्नीपासून धूर तयार झालेला आहे. बघा, खालती अग्नी आहे, अग्नीची ज्वाळा पेटलेली आहे आणि त्यातनं वरती तो धूर निघालेला आहे. आता आपण अग्नी आणि धूर याचा विचार करू. धूर निघालेला आहे, पण त्या धुरामध्ये आपल्याला अग्नी दाखवता येतो का? नाही दाखवता येत. अग्नीपासून या धूम जैसा होय, परी धूमी काही अग्नी राहे. म्हणजे उत्पन्न जरी हा धूर अग्नीपासून झालेला असला तरी त्या धुरामध्ये अग्नी दाखवता येत नाही. परत तेच, विकार हे तैसे माझेची साचार, परी मी विकार नोहे पार्था. मी तो विकार आहे का? नाही. माझ्यापासून हे विकार निर्माण झाले, माझ्यातून उत्पन्न झाले, माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले, माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, पण मी विकारी झालेलो नाही. मी त्यांच्यामध्ये नाही. विकार माझ्यापासून उत्पन्न झाले असले तरी मी विकारी झालो नाही. हे परमात्म्याने या ठिकाणी अधोरेखित करून आपल्याला सांगितलेलं आहे. विकार हे तैसे माझेची साचार, परी मी विकार नोहे पार्था. मी विकारी झालेलो नाही. म्हणूनच स्वरूप जे ओळखण्यासाठी आता आपण परत पुढच्या भागाकडे चाललोच आहोत. त्याच्या परमात्म्याचं स्वरूप ओळखणं हे का अवघड जातंय? आता त्याचं कारण आपल्याला परत एकदा पुढे जाऊन सांगणार आहेत. हे विकार निर्माण झालेले आहेत, सत्व रज तम, हे परमात्म्याच्या स्वरूपापासून निर्माण झाले आहेत, पण त्या विकारांमध्ये तो नाही आहे. परमात्मा स्वतः विकारी नाही. मग हे का बरं आपल्याला होतंय सगळं? त्याचं पुढे आता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. जैसे ते शेवाळ जन्मोनी उदकी, झाकोनिया टाकी उदकाते. आता पाण्यातनं उत्पन्न झालंय शेवाळं पाण्यावर पसरतं आणि त्या मूळ असणाऱ्या उदकाचं उदक म्हणजे पाण्याचं जे स्वरूप आहे त्यालाच झाकून टाकतं. गंमत बघा, मुळात पाणी आहे म्हणूनच शेवाळं आहे, पण शेवाळं एवढं पसरलंय आता की त्यांनी त्या मूळ पाण्याचं स्वरूपच झाकून टाकलेलं आहे. मेघाची या योगे किंवा धनंजया लोपे जैसे वाया आकाशते. काही वेळेला ढगांच्या योगाने त्याच्या मागे असलेलं आकाशच दिसेन असं होतं. तेच खोटं आहे का काय, झाकल्यासारखं आहे का काय असं वाटायला लागतं. म्हणजे स्वप्न खोटं हे आपल्याला कळत असतं, पण आपण निद्रेच्या अधीन इतके असतो की त्यावेळेला काय जे अनुभवायला येतंय ते आम्हाला ते खरंच वाटतं. आम्हाला त्यावेळेला स्वप्नामध्ये आमच्या जागृतीची आठवणही येत नाही. आम्ही जे स्वप्न बघतोय, आपल्याला अगदी याचा अनुभव आहे की स्वप्नामध्ये घाबरल्यावर आपल्या अंगाला घाम येतो दरदरून. काही वेळेला स्वप्नात आपण हसतो, रडतो, ह्या सगळ्या भावभावना आहेत. ते इतकं खरं वाटायला लागतं की तोच अनुभव सत्य आहे इतका खरा वाटतो आणि जागृती अवस्थेचं पूर्ण विस्मरण त्यावेळेला झालेलं असतं. त्याची आठवणसुद्धा आपल्याला होत नाही. लटिकेते स्वप्न परिवाटे साच, स्वाधीन होताच निद्रेचिया. आता तेव्हा आपल्याला आठवण येत नाही की आपण जागृती अवस्थेत नाही होत, हे आपल्या लक्षातही येत नाही. आता याच्यामध्ये त्यांनी एक चांगलं उदाहरण दिलं आहे. डोळ्याचे पाणी डोळाची गोठून, वाढे तयातून पडळ जे. पडळ याचा अर्थ आहे डोळ्यामध्ये जो पडदा येतो, पटल येतं, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आता जो पडदा येतो आपल्या डोळ्यासमोर हा त्याचं मूळ जे रूप आहे, म्हणजे दृष्टी जी आहे ती झाकून टाकतो. आता मोतीबिंदू, काचबिंदू यासारख्या रोगांमध्ये आपल्या डोळ्यावर पडदा येतो आणि त्यामुळे दृष्टीला आपल्या अडसर निर्माण होतो, अडथळा निर्माण होतो, हे आपण पाहिलं. हा पडदा निर्माण झाल्यामुळे मुळातली दृष्टी ही कमी होते.
मुळातलं ते जे स्वरूप आहे तेच दीप डोळ्याचं होईन असं दिसेनासं होतं. म्हणजेच काय, तर हे पुढे त्याच्यातलं हे सांगितलेलं आहे आपल्याला की तैसी त्रिगुणांनी युक्त जी का माया, पार्था पडछाया माझी ती. ही जी माया आहे ना, मायेचं आवरण आलंय, त्रिगुणांनी युक्त, सत्व रज तम हे विकार जे आहेत ते या मायेपासून निर्माण झालेले आहेत. किंवा माया म्हणजेच हे त्रिगुणांचे पूर्ण रूप आहे. ती ही युक्त आहे, ही माया या त्रिगुणांनी युक्त आहे. ती जी पडछाया आहे, खरं तर पडछाया म्हणजे सावली, ही माझीच सावली आहे की नाही, पण ती त्रिगुणांनी युक्त अशी झालेली आहे. आणि आता मात्र ती माझ्या स्वस्वरूपाच्या आड आलेली आहे. लक्षात घ्या, मूळ परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये आणि या सृष्टी आपण जी बघत आहोत त्यामध्ये या त्रिगुणांनी युक्त असलेल्या मायेचं एक आवरण, एक पटल, एक पडदा असा निर्माण झालेला आहे की आपल्याला त्या मायेच्या पटलामुळे आत्ताचं जे विश्व प्रपंच जो दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो आहे तोच खरा वाटतो. त्याच्या मागचं जे शुद्ध चैतन्य स्वरूप असलेलं परमात्म्याचं रूप आहे ते आपल्याला दिसेनासं होतं. म्हणून या प्राणी जाणती ना माते, माझे मद्रूपते होती चिना. कारण ही जी माया आहे ती या पडद्याप्रमाणे माझ्या आड आलेली आहे. तिनेच मला झाकून टाकलेलं आहे. मूळ परमात्म्या स्वरूपाला, चैतन्य स्वरूपाला झाकून टाकलं आहे. म्हणून प्राणी मला जाणूच शकत नाही. खरं तर प्राणी माझेच आहेत. म्हणजे प्राणी म्हणजे या सृष्टीतले जे प्रपंच जो काय आहे त्यातले जे प्राणी मात्र आहेत ते सर्व माझेच आहेत, माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. पण तरीसुद्धा ते मद्रूप होत नाहीत. का? कारण मध्ये कोण आहे? अडथळा आहे, मध्ये अडसर आहे ना. एखादी गोष्ट आम्हाला पार करायची आहे, ती पार करण्यासाठी आम्हाला शुद्ध स्वरूप जे आहे परमात्म्याचं दिसण्यासाठी या मायेचा जो पटल आहे माझ्या मध्ये आलेलं ते दूर करायला पाहिजे. मुक्ता फळे जैशी जळीची जन्मोन न जाती विरोन जळा माझी, असं त्यांनी सांगितलं. आता मोती जसा आहे तो पाण्यातनंच निर्माण होतो की नाही मोती, पण मुक्ताफळे म्हणजे मोती पाण्यातनंच निर्माण होतो, पण नंतर तो पाण्यामध्ये विरघळून जातो का? नाही जात. न जाती विरोन जळा माझी. तसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की आता निर्माण झालेली जी सृष्टी आहे ती मात्र या पूर्ण परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपातमध्ये मिळायला तिला अडसर व्हायला लागलेलं आहे. अडसर निर्माण झाल्याचं कारण हे मायेचं पटल आहे. तैसे भूत जात सर्व हे माझेच अवयव साच धनंजया, हे सर्व माझेच अवयव आहेत. पण तरीसुद्धा गंमत अशी झालेली आहे त्यांना अहम आणि ममत्वाच्या भ्रांतीमध्ये ते गुंतून गेलेले आहेत. आणखी एक उदाहरण मोत्याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. मातीचं मडकं हे मातीचंच असतं की नाही? खरं तर असतं, हो. म्हणजे त्याचं मटेरियल काय आहे? माती आहे. पण ते मातीत मिळवलं, भाजलं समजा मडकं आपण, तर ते मातीशी मिळत नाही. ते खापर म्हणून वेगळं राहतं, कारण त्याचा आलेला आहे विस्तवाशी संपर्क. म्हणजे त्याचं स्वरूप जे आहे, मूळ स्वरूप जे माती स्वरूप आहे मूळ, त्याच्यामध्ये ते मिसळून जायला अडथळा निर्माण व्हायला लागतो. त्याप्रमाणे हे प्राणी मात्र सर्व माझे अवयव आहेत, पण ते मला आता ओळखेनासे झालेत. का? कारण मध्ये विषयांध झालेले आहेत ते. मध्ये अहम आणि ममत्वाची ही जी भ्रांती आहे, मीपणा, अहमपणा, माझं, ही जी भ्रांती आहे यामुळे ते मला माझं रूपच ओळखण्याचे झालेत. खरं तर ही सगळी माझी रूपं आहेत, पण तरीसुद्धा या मायेच्या आवरणामुळे आणि या अहम आणि ममत्वाच्या जो काही त्यांचा भ्रांती निर्माण झाली आहे, भ्रांती म्हणजे गोंधळ मनाचा, जो गोंधळ त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे किंवा जो ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या मनामध्ये वेगळी एक वैचारिक अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे या अहम आणि या भ्रांतीमुळे, ममत्वाच्या या भ्रांतीमुळे मूळ जे काय स्वरूप आहे ते राहिलेलंच नाही. ती भ्रांती राहिल्यामुळे मूळ अवस्थेला ते ओळखत नाही, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे.